हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण काजू या झाडाची माहिती घेणार आहोत. काजू झाडाचा इतिहास. काजूचा शोध सर्वप्रथम दक्षिण अमेरिकेतील ब्राझील या देशात लागला. तिथला स्थानिक तुपी गुराणी जमातीतील या फळांची माहिती होती. ते याला अकाजू म्हणायचे, ज्याचा अर्थ असा की हे फळ स्वतःहून पडते. 1560 ते 1570च्या दरम्यान पोर्तुगालने भारतात काजू आणला. सुरुवातीला काजू उत्पादनासाठी नाही तर जमीन वाचवण्यासाठी आणला गेला. कोकणात आणि गोव्याच्या किनारपट्टीवर मातीची धूप रोखण्यासाठी पोर्तुगालने काजूची झाडे लावली. काजूचे झाड कोणत्याही खडकाळ जमिनीत सहज येते असल्याने ते कोकणाच्या भौगोलिक स्थितीत योग्य ठरते. सुरुवातीला लोक फक्त काजूचे बोंडू खात असत. काजूचे बी भाजून खाण्याची कला नंतर विकसित झाली. काजू झाड याविषयी एक छोटीशी कविता. माझ्या कोकणातल्या तांबड्या मातीत एक झाड डौलानं डुलतं. काजूचं ते झाड पाहून शेतकऱ्याचं मन फुलतं. पावसाचा मारा सोचून उन्हात टाकून सुळाकून कातळाच्या या काळजात बळीराजाचं स्वप्न राखलं. काही फांदीवरती मोहर आला, जसा सुगंधी पांढरा सडा. मधमाशांचा गुराखन फिरे, राखायला डोंगराचा कडा. हिरवे बोंडू खाली बी, निसर्गाची ही किमया न्यारी. कष्टाच्या माझं फळ मिळालं, आनंद दाटला घरच्या दारी. नाही पाण्याचे मोठे तलाव, नाही कुठला मोठा थाट. काजूच्या या पिकाची दिली प्रगतीची नवी वाट. आपण बघू शकता काजूला कसा मोहर आलेला आहे आणि आत्ता नवीन काजूची बी सुरुवात झाली आहे. काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलैमध्ये करावी. पाणी पुरवठ्याची सोय असल्यास त्यानंतरही लागवड केली तरी चालू शकते. प्लॅस्टिकची पिशवी चाकूने अगर प्लेटने कापून अलगदपणे काढून टाकावी. कलमाची हंडी फुटणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कळम दगावण्याची शक्यता असते. कलमाच्या काठीने आधार द्यावा. कलमाच्या खुटावर जोडली येणारे फूड वेगळं काढून टाकावी. कलमाच्या जोडावरील प्लॅस्टिक पट्टी काढून टाकावी. पाऊस कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये कलमाच्या बुंद्याभोवती 1.5% क्लोरोफॉईस कीटकनाशक टाकून गवत किंवा काळ्या पिशवीच्या कागदाचे आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवण्यास मदत होते. पहिल्या वर्षी हिवाळ्यात दर 15 दिवसांनी तर उन्हाळ्यात दर आठवड्यानी प्रति कलम 15 लिटर पाणी घालावे. कलमाचे मोकाट जनावरांपासून व आगीपासून संरक्षण करावे. काजू झाड याच्या विविध जाती आहेत. वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 6, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 8, वेंगुर्ला 9 आणि वेंगुर्ला 10 ही. काजूची झाडे खतात चांगला प्रतिसाद देतात. काजूच्या कलमांना 4थ्या वर्षापासून प्रत्येकी 4 घमेली शेणखत, हिरवळ खत 2 किलो, युरिया 1.5 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 500 ग्रॅम, म्युरेट आणि पोटॅश ही खते ऑगस्ट महिन्यात द्यावी. खते झाडांचा विस्तार थोडीशी आत बांगडी पद्धतीने चर खोदून घ्यावीत. खताची मात्रा पहिल्या वर्षी 1.4, दुसऱ्या वर्षी 1.2, तिसऱ्या वर्षी 3.4, मात्र 4थ्या वर्षी त्यानंतर खताची पूर्ण मात्रा द्यावी. काजू बीपासून लागवड केलेल्या जुन्या झाडांना 1 किलो युरिया 1.5 सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. काजूंना नवीन पालवी आल्यापासून फलोदार होईपर्यंत कीड मोहरावरील नवीन पालवी रस शोषून घेते. त्यामुळे मोहर सुकून जातं व फळे गळतात. या किडीचा आणि फुलकिडीचा बंदोबस्त करण्यासाठी झाडाला ऑक्टोबर महिन्यात नवीन पालवी फुटण्यावेळी, मोहर फुटण्यावेळी, फळधारणेच्या वेळी अशा कीटकनाशकांचा 3 फवारण्या करणे आवश्यक आहे. त्यातील पहिली फवारणी मोनोक्रोटोस 36% 15 मिली, लॅम्बडा 5% आणि दुसऱ्या फवारणीला प्रोपेनोप्स 10% व तिसऱ्या फवारणीला लॅम्बडा सायथ्रोप्रिन 5% 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी. कीड ही सालाची साल पोखरून आतील गाभा खाते. किडीचा प्रादुर्भाव मुख्यतः झाडाचे खोल तसेच उघडी यामुळे संपूर्ण झाड मरून जाते. यासाठी 15 mm पोटॅशच्या साहाय्याने प्रादुर्भाव साल काढून टाकावी.
रोट्याला बाहेर काढून मारून टाकावे. तो भाग 20% ही प्रवाहित क्लोरोफाईस 50 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यावा. भिजवताना क्लोरोफाईस 10 मिली ते 50 मिली, रॉकेल किंवा 76% प्रवाही ट्रायक्लोज 10 मिली ते 50 मिली रॉकेल छिद्रामध्ये ओतावे. झाडाला कोणत्याही प्रकारची इजा करू नये व झाल्यास त्याला बोर्डोपेश लावून जखम झाकावी. जमीन गळून पडलेल्या फळावरील तयार बिया गोळा कराव्यात किंवा बोंड पूर्णपणे पिकल्यावर काढावे. बोंडापासून बिया वेगळ्या कराव्या. बिया उन्हाळ्यामध्ये 7 ते 8 दिवस वाळवा. बोंडे जानेवारी महिन्यात ते एप्रिल कालावधीत काढणीत तयार होतात. बियापासून तयार झालेल्या झाडापासून 500 किलो तर सुधारित जातीपासून 15 ते 20 किलो बियांचे उत्पन्न 12 वर्षांपर्यंत मिळते. काजूची फळधारणा व उत्पन्न वाढवण्यासाठी स्वस्त अशा सुकवलेल्या माशांचा अर्क 500 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून काजूच्या झाडावर फुले येताना व पहिल्या फवारणीनंतर 10 दिवसांनी असा 2दा फवारा. किंवा काजूचे उत्पन्न वाढवण्यासाठी 10 ppm इथ्रेल किंवा संजीवकाची पहिली फवारणी पाळवी आल्यावर व दुसरी फवारणी करावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.